नमस्कार विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याची जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदाची जाहिरात आहे. त्याच्यामध्ये पाहिलं असेल तर वरिष्ठ लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, कनिष्ठ लिपी, त्यानंतर लेखाधिकारी, उपलेखापाल, निम्न श्रेणी लघुलेखक, सहाय्यक भंडारपाल हे वेगवेगळे पदाच्या त्या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत. त्यामध्ये दोन पद असे आहेत, एनी ग्रॅज्युएशन वाले पद आहेत, त्यासोबत टायपिंग वर पद आहेत. आता सवित काही टेक्निकल नॉन टेक्निकल पद आहेत. या पदाची वयोमर्यादा किती आहे, पात्रता काय आहे आणि अभ्यासक्रम काय, सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. आता फॉर्म भरायला सगळ्यात अगोदर की सुरुवात कधी होणार आहे, त्याची फॉर्म भरायला सुरुवात झालेली 20/11 पासून 20 नोव्हेंबर 2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली. अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक, अंतिम दिनांक कधी आहे, शेवटची तारीख काय आहे 19 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची. परीक्षा शुल्क पैसे भरायची, फीस भरायची सुद्धा 19 डिसेंबर शेवटची तारीख आहे. परीक्षा कधी येणार आहे, तर तुम्हाला ज्यावेळेस परीक्षा असेल परीक्षेच्या आज 7 ते 8 दिवस हॉल तिकीट येतील, माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. आता सविस्तर कोणकोणते पद आहेत याची डिटेल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी गट अ च पद आहे, म्हणजे क्लास 1 च पद आहे. 2च जागा आहे त्या पदाला. ठीक आहे. टोटल याचं वेतन आहे 56,100 ते 1,77,500 आहे. याला त्या ठिकाणी काय दिले, 10 वर्ष एक्सपिरियन्स दिलेला आहे. बघून घ्या, ज्याला एक्सपिरियन्स नाही अशा पण पद घेऊया. सगळी डिटेल माहिती. तलाठी भरतीची बॅच सुरू झालेली आहे. हे संपूर्ण आपला स्टाफ आहे. जॉईन करायचा असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला नंबर दिलेला आहे. ओके, खाली नंबर आहे 9552629563 किंवा या पट्टीवर तुम्हाला नंबर दिसतो जातात. 3,500 फीस आहे, 50% ऑफ 1700 रुपये त्याची फीस आहे. लवकर तलाठी भरती हा नंबर वरती दिसतोय, या नंबरवर तुम्ही संपर्क व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ओके, चला. दुसरे लेखा अधिकारी गट ब चे एकूण 3च पद आहेत. याला या ठिकाणी या पदाला सुद्धा काय दिलेलं आहे, एक्सपिरियन्स दिलेला आहे का, हो, तो 5 वर्ष एक्सपिरियन्स. दुसरं सहाय्यक लेखा अधिकारी गट ब च आहे, फ्रेश वाले सुद्धा पद आहे. हा, तर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, इथं कुठल्या प्रकारे तुम्हाला एक्सपिरियन्स दिला नाहीये. काय दिलं इथं बघा, टोटल सहाय्यक लेखा अधिकारी गट ब च पद एकूण 6 पद आहेत त्याचे. ठीक आहे, बघून घ्या. याचं वेतन आहे 38,600 ते 1,22,800. पात्रता काय, अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन टू पोस्ट शॅल बी मेड बाय डायरेक्ट रिक्वायरमेंट फॉर अमंग कॅन्डिडेट पासिंग सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स, म्हणजे ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे, कॉमर्स मध्ये ज्यांनी पदवी घेतली असेल, सेकंड क्लास, ठीक आहे, पदवी पाहिजे. आणि काय पाहिजे, कॉमर्स, म्हणजे या ठिकाणी बीकॉम पाहिजे तुमचं. बीकॉम म्हणजे तुमची त्या ठिकाणी पदवी असेल तर कोणीही या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. तुमच्या कास्ट नुसार जागा आहेत. कुठल्या कास्टला जागा नाही, तर सगळ्या, फक्त भजबला जागा नाहीये, भजकला जागा नाही, भजडला विवाप्र इतर मागासवर्गीय जागा नाहीये, आणि आर्थिक दुर्बळ घटकाला जागा नाही. बाकीचे फॉर्म भरू शकतात. एक एक जागा इथं दिलेली आहे. ओके, चल, फक्त पदवीवरती आहे. त्याच्यानंतर उपलेखापाल गट क च पद आहे, 3च जागा आहे. 35,400 ते 1,12,400 याचं पेमेंट आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला कुठलाही कॉमर्स वाला झालेला मुलगा असेल, मुलगी असेल, फॉर्म भरू शकतो. बीकॉम झालंय का, बीकॉम वर त्या ठिकाणी आहे. तर इथं सुद्धा कुठल्या कास्टला जागा आहेत ते बघूया. फक्त कोण फॉर्म भरू शकतं, अनुसूचित जाती म्हणजे एससी कास्ट, एससी ला एकच जागा आहे. एससी वाला फॉर्म भरू शकतो. मग अजाला नाही, विजाला नाही, बजाला नाही, ढला नाही, किंवा इतर मागासवर्गीय एक जागा, ओबीसी ला आहे एक, ठीक आहे, आणि अराखीव मध्ये एक आहे. म्हणजे ओपन ला एक आहे, ओबीसी ला एक आहे, आणि एससी कास्टला एक. एवढेच या ठिकाणी ज्यांचं बीकॉम कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर कनिष्ठ अभियंता नावाचं पद आहे. ठीक आहे, गट ब च पद आहे. त्या ठिकाणी यांना सुद्धा पात्रता काय, स्थापत्य अभियांत्रिकी किमान पदविका. किमान पदविका म्हणजे तुमचं स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा झाला असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता, किंवा तुमची पदवी असेल तरीही त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू. म्हणजे ज्यांचा डिप्लोमा आहे तर जागा चांगल्या आहेत. एकूण 144 जागा आहेत, खूप मोठ्या जागा आहेत. ज्यांचा स्थापत्य अभियंता स्थापत्यचा डिप्लोमा झाला असेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता. तर जागा खूप मोठ्या आहेत, 144 टोटल. सगळ्या वरच्या जागा बघूया आपण. अजाला 18 आहेत, म्हणजे एससी 18, एसटी 10,
विजाचे 4 आहेत, भज ब 1 आहे, भज क 5 आहे, भज ड 4 आहे, विमा प्र 2 आहे, ओबीसी 29 आहे, एससीबीसी 14 आहे आणि ईडब्ल्यूएस वाल्यांच्या 14 आहेत आणि अराखीव 43. अशा टोटल 144 जागांची जाहिरात आहे. आपली न्यायालयाची शिपाई भरतीची बॅच सुरू झाली, ज्यांची 7वी पास आहे, 10वी पास आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन त्यावर तुम्हाला बॅच सुरू झालेली आहे. 2228 टोटल जागा मंजूर झाल्यात. न्यायालयाच्या जाहिरात कुठल्याही क्षणी कधी येईल सांगता येत नाही सध्याच्या. हे सगळे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, मराठी आणि चालू घडामोडी एवढ्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. 2000 फीस आहे बॅचची. 60% ऑफ ठेवून फक्त 740 रुपये आहे. बॅच जॉईन करायचं असेल तर नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला श्री अकॅडमी टाकून द्या. ओके, चला. कनिष्ठ अभियंता गट ब चं पद आहे. इथं थोडस तुम्हाला इंजिनियर बॅकग्राऊंडचं दिलेलं आहे. वेतन इथं 38,600 ते 1,22,800 वेतन आहे. पात्रता ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ज्यांची मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाली असेल किंवा ज्यांची ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेली आहे किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालेली आहे किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मधील किमान 3 वर्ष कालावधीची पदविका धारण केली आहे, असे त्या ठिकाणी या पदासाठी फॉर्म भरू शकता. कनिष्ठ अभियंता यांत्रिक गट ब चं पद आहे, त्यामुळे पेमेंट चांगली आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. 16 जागा आहेत. तुमच्या का कोणाला जागा नाही तर ब ज ब फॉर्म भरू नये, जागा नाही. भज ड ला जागा नाहीये, विमा प्ररा नाहीये. ठीक आहे, बाकीच्या जागा 1-2 दिलेल्या आहे. ओके, चो. पुढचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक गट ब चं. याची पात्रता काय आहे तर बघा, जागा किती आहेत? 3च जागा आहेत. त्याच्यामुळे पात्रता आणि अर्हता बघूया. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण तुमची पाहिजे आणि ज्या उमेदवाराकडे 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही त्या कालावधीचं तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे 120 आणि मराठीचं 30 किंवा इंग्रजीचं 40 हे सर्टिफिकेट असतील. 10वी पास तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक गट क चा आहे. 6 पद आहेत. 38,600 ते 1,22,800 पेमेंट आहे. याची सुद्धा पात्रता काय आहे? 10वी पास आहे आणि फक्त 10वी पास त्यासोबत बघा 10वी पास आहे. तुमच्याकडे 100 शब्द प्रति मिनिट टायपिंग पाहिजे, त्यासोबत 40 प्रति शब्द प्रति मिनिट नुसार इंग्रजी पाहिजे किंवा मराठी. म्हणजे एक तर तुम्हाला कंपल्सरी आहे 100 प्रति मिनिटाचं, हे कंपल्सरी, आणि त्याच्यासोबत इंग्रजी किंवा मराठीची टायपिंग लागते. मग संपला विषय. कनिष्ठ लिपिक, आता याच्यासाठी तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन प्लस 2 पद. वेतन बघून घ्या. हे बेसिक वेतन आहे 19,900 ते 63,200. गट क चं पद आहे म्हणजे क्लास 3 चं पद आहे. एकूण 46 पद आहेत कनिष्ठ लिपिकचे. कोणत्या कास्टला पद नाही, भजबचे असतात तर भजबरी फॉर्म भरू नये. भरणार जर असतात तर लक्षात ठेवा. इथं अजाला सुद्धा जागा नाहीये, म्हणजे एससी वाल्याने फॉर्म भरायचा नाहीये. एसटी ला 3 जागा दिलेल्या आहेत. सर्वसाधारण एसटीच्या 2 जागा, इथं 3 आहे. विजाच्या 2 आहे, भजकच्या 3 आहे, भजडच्या 2 आहे, विमा प्ररा 2 जागा आहेत. त्याच्यानंतर ओबीसी ला 4 आहेत, एससीबीसी ला 6 आहे, आर्थिक दुर्बळ घटक ईडब्ल्यूएस ला 7 जागा दिल्यात आणि अराखीव मध्ये 17 आहेत. टोटल ओपनच्या सर्वसाधारण 5 जागा आहेत आणि तुमच्या सर्वसाधारण कास्टच्या जागा इकडे दिलेल्या आहेत. ओके, फॉर्म भरू शकता तुम्ही. आता याची पात्रता काय? याची पात्रता आणि त्याच्यासोबत भंडारपाल नावाचं पद आहे, या दोघांची पात्रता एकच. म्हणजे सहाय्यक भंडारपाल नावाचं पद आहे, याच्यात 13 जागा आहेत आणि लिपिक टंकलेखक या दोन्हीची पात्रता एक आहे. काय पात्रता आहे तर तुमची ज्यांची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, माध्यमिक बघा मान्यता प्राप्त विद्यार्थी पदवी. आता इथं थोडीशी वेगळी पात्रता आहे. लिपिकची पात्रता त्यांनी पदवी दिलेली आहे. लिपिकला पदवी तुमची पाहिजे, बीए बीकॉम बीएससी कुठलीही चालते, टेक्निकल पदवी सुद्धा चालते, किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली कुठली अर्थ पाहिजे. त्याच्यासोबत एक तर तुमची मराठी 30 झालेली पाहिजे टायपिंग, किंवा मराठी 30 नसेल तर इंग्रजी 40 चालणार आहे. ही कशाची अट आहे तर लिपिक साठी कनिष्ठ लिपिक नावाचं जे पद आहे त्या लिपिक नावाच्या पदासाठी ही पात्रता आहे. आता सहाय्यक भंडारपाल नावाचं जे पद आहे याच्यासाठी काय पात्रता? माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असावी आणि 10वी सोबत टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट मराठी असेल तरी फॉर्म भरता येतं, किंवा इंग्रजीची 40 असेल
तरीही तुम्हाला फॉर्म भरते. 10वी पास, टायपिंग झाली, मराठी 30 फॉर्म भरतोय. मराठी 30 नसेल, इंग्रजी 40 आहे, तरीही तुम्हाला फॉर्म. जागा 13च आहेत. कुठल्या कास्टला जागा नाहीत. एससी असाल तर जागा नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे भजपला जागा नाही, भजकला जागा नाही, भजडला नाहीये, विमाप्रला नाहीये. बाकी ठिकाणी एक एक जागा दिल्या. आणि इथं सुद्धा आर्थिक दुर्बल घटकाला जागा नाहीये, महिलांसाठी जागा आहे. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस ला फक्त महिलांसाठी जागा आहे, पुरुषांना जागा नाही. तिथं फॉर्म भरायची आवश्यकता नाहीये. लक्षात ठेवा संपूर्ण माहिती. स्थापत्य अभियंत्याचे सहाय्यक नावाचं आहे. 48 याला पद आहेत. तर याची सुद्धा एक डिप्लोमा चालतो. आता ग्रामसेवक भरती आहे. तुम्ही 12वी पास झाला असताल, 12वीला तुम्हाला 60% पडले असतील आणि तुमची एमएससीआयटी कंप्लीट असेल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीची बॅच आजच जॉईन करा. कारण जाहिरात यायच्या अगोदर तयारी करणं गरजेचं आहे. तांत्रिक घटक खूप महत्वाचा आहे. त्या तांत्रिक घटकावर 40 प्रश्न आहेत, ते अत्यंत करणं गरजेचं आहे. ते झाले तर तुमचं तांत्रिक घटक कंप्लीट होतो, परंतु तांत्रिक करणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रामसेवक भरतीची बॅच सुद्धा जॉईन करून घ्या लवकरात लवकर. हा नंबर तुम्हाला दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करा. ओके. चला, आता परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा आहे. ठीक आहे. तर परीक्षेचा पॅटर्न बघा, इथं तुम्हाला मराठी दिलेला आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. आणि हा जो भाग आहे हा तांत्रिक विषयाचा आहे. ज्याचे टेक्निकल विषयानुसार तुम्हाला एकूण प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. आता पहिलं जे पद आहे तर अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी क्लास 1 चं पद आहे. मराठीचे 10 प्रश्न दिलेत, इंग्लिशचे 10 प्रश्न दिलेत, सामान्यांचे 15 प्रश्न आहेत, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न दिलेले आहेत आणि तांत्रिक 50 प्रश्न. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा पॅटर्न आहे. काठिण्य पातळी त्यांची दिलेली आहे. ठीक आहे. प्रश्नपत्रिका माध्यम दिलेलं आहे. आता त्यानंतर लेखाधिकारी नावाचा आहे. तर लेखाधिकारीला 10 प्रश्न मराठी, 10 इंग्रजी, मराठी आणि 10 प्रश्न इंग्रजी आणि 15 प्रश्न जीके चे आहेत, 15 प्रश्न बौद्धिक चाचणीचे आहेत आणि 50 प्रश्न हे टेक्निकलचे आहेत. ओके. त्यानंतर सगळे पदाचे घेतोय, काळजी करू नका. सहाय्यक लेखाधिकारी का, ठीक आहे, हे पद आहे. 10 प्रश्न मराठी, 10 इंग्रजी, 15 जीएस, ठीक आहे, आणि 15 बौद्धिक चाचणी, 50 प्रश्न तांत्रिकच्या टेक्निकलच्या. उपलेखापाल नावाचं पद आहे. 10 मराठी, 10 इंग्रजी, 15 जीएस, सगळ्याला सेम आहे. 50 त्यांचं दिलेलं आहे. म्हणजे जे काही टेक्निकल पद आहे त्या सगळ्यांना सेम सिलेबस दिलेला आहे. फक्त नॉन टेक्निकचं 2 पद आहेत. एक कनिष्ठ लिपिकचं पद आहे आणि दुसरं सहाय्यक भंडारपाल. डायरेक्ट आपण त्याच्यावरती येऊया. ओके. चला, कनिष्ठ लिपिक कुठे आहे. हा इथे बघा, कनिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक भंडारपाल हे दोन्ही पद आहेत. याचा सिलेबस काय आहे. 25 प्रश्न मराठीचे, 25 इंग्रजीचे, 25 जीकेचे आणि 25 बौद्धिक चाचणीचे. इथं सुद्धा सेम मराठी तुम्हाला त्या ठिकाणी 25 प्रश्न सहाय्यक भंडारपाल कुठे दिले. 25 मराठी, 25 इंग्रजी, 25 जीएस आणि 25 त्या ठिकाणी सामान्य. असे टोटल तुम्हाला 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. आणि याची सुद्धा आपली बॅच सुरू झाली. बॅच जॉईन करायची असेल तर त्याची सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करून घ्या. पुढच्या नंबरला संपर्क करून घ्या. वयोमर्यादा आहे. ओपन असाल 18 वर्ष, कास्ट मध्ये असाल 18 वर्ष कमीत कमी. कास्ट मध्ये आहात जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत, ओपन मध्ये आहात जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत. म्हणजे साधारणतः 18 ते 38 वर्ष, 18 ते 38 वर्ष ओपन वाले फॉर्म भरायचा आहे. 18 ते 43 वर्ष त्या ठिकाणी कोणी फॉर्म भरायचा आहे, कास्ट वाले फॉर्म भरायचा आहे. पण याच्यामध्ये काही कालावधी दिलेला. इथं माजी सैनिक असाल तुम्ही मागासवर्गीय तर 43 वर्ष प्लस तुमचा सेवा कालावधी प्लस 3 वर्ष एवढी तुम्हाला वयात सूट आहे. तुम्ही दिव्यांग माजी सैनिक असाल 45 वर्षापर्यंत सूट आहे. दिव्यांग असताना 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवी त्यांना 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन असाल तर 55 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी भरता येईल. पोलीस पाटील भरती जालना जिल्ह्याची झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर असेल, पालघर असेल, वर्धा असेल, भंडाराची परत होणार आहे. या सगळ्या जिल्ह्याच्या आणि जालना जिल्ह्याच्या ज्या काही जागा राहिल्या असतील त्याची सुद्धा या निवडणुकीची प्रोसेस झाल्याच्या नंतर 1-2 महिन्यामध्ये परत जाहिरात येणार आहे. त्यामुळे पोलीस पाटील भरतीची जाहीर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपली बॅच सुरू आहे. जॉईन लवकरात लवकर, कारण जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पोलीस पाटील आपल्या बॅचची झालेले आहेत. त्यामुळे पोलीस पाटील भरती सुद्धा बॅच जॉईन करा. ओके. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा त्या ठिकाणी विसरू नका.